आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साहेब 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 मेलो आता ठार मेलो. आता हे काय मला सोडणार नाहीत. साहेब साहेब उठा. साहेब तुम्ही कसे इथे अडकला? साहेब समीर शातीर माणूस आहे. मी पाय धरतो पण मला प्लीज इथून जाऊ दे. साहेब तुम्ही पहिले घरी चला. सगळीकडे बोंबाबोंब झाले, तुम्ही गायब झालात. जगाला तसं वाटतंय ना, मला गायबच राहू दे. त्या समीरला ना मी चांगला धडा शिकवतो. गायब राहून मी असे त्याचे हाल करतो की त्याला कायम लक्षात राहील. त्याला वाटेल मी गायब आहे, पण त्याच्या बरोबर वाईट कसं घडतंय ह्याचा तो विचार करत बसेल. त्यामुळे मी गायब आहे ना, ते चांगलं आहे. समीर आता बघ मी तुझे काय हाल करतो ते. वृंदा, आज काय बाई स्वयंपाकाचा बेत काय आहे ग? काय करते जेवायला? बोल की ग. अगं आता चांगली झालीये मी. बोल. उचकी आली का ग मला? हा, उचकी झाली बाई. काय अशी अचानक उचकी येते काही कळतच नाही बाई मला. हे काय आहे? काय आहे पण? उचकी आली म्हणून? बरं वाटलं ग. बरं वाटलं बाई. वृंदा, अगं मी आता सुधारलीये, चांगली झालीये. काही तुला मला सांगावंसं वाटत असेल, माझ्याशी बोलावंसं वाटलं, बोलत जा बाई बिंदास. मन मोकळं होतं ना त्याने, बोलावं जरा. बरं ते जाऊ दे, स्वयंपाक काय करणार आहेस तेवढं तर सांगशील. काय करावं बाई या वृंदाचं. मिठाची गुळणी धरूनच बसली बाई नुसती. काय झालं? डोकं जड झालं विचार करून करून. तरी मी सांगत होतो
हे या असल्या फंद्यात पडू नका, प्लॅन रिस्की आहे. पण नवरा काहीतरी सजेशन देतोय तर त्याची किंमत आहे का कोणाला? नाही. आता काय करणार आहे? हा, कसं तोडणार त्या वृंदाताईचं मौन व्रत? एक मिनिट, उगाच आता पकपक करून ना माझं डोकं नको खाऊस. एकतर तू मदत केलेली नाहीयेस, त्यात हे फुकटचं लेक्चर नको देऊस मला. मी मदत केली नाही? नाही विसरलीच वाटतं. काकांना बाहेर घेऊन कोण गेलं होतं? मग तू नाही, समीर भाऊजी घेऊन गेले होते बाबांना. तू नाही काय केलंस. या गोष्टीचं क्रेडिट मला मिळणारच नाहीये. तर क्रेडिट हवंय ना तुला? हो. मग उपाय सुचव आधी. गेली सोडत. नाही सुचवायचा आहे ना तुला उपाय? नाही सुचवायचा आहे ना, मग तू एक काम कर. वृंदाताईने जसं मौन व्रत धारण केलंय ना तसं तू पण कर. पण उगाच आता आमच्या जखमेवर मीठ चोळू नकोस. मी मीठ चोळतोय? हो मग काय. आकाश, खरंच वृंदाताईचं मौन व्रत तुटेल असं काहीतरी केलं पाहिजे. प्लीज सुचव ना उपाय. आई 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 जावई, गुड्डीने तुमच्यासाठी लाडू पाठवलेत. बरं असू दे, ते राहू दे. आधी बाहेर चला. आई ऐका, मी काय म्हणतो, लाडू खा आणि विषय मिटवा ना, कशाला उगाच. बाहेर चला ना बाई, बाहेर तर चला. मला बोलायचं जरा. बाहेर चला. या बाहेर या. सगळं करणार फक्त राणा बरा होऊन ते पाच बघ. मला सुद्धा राणा पूर्णपणे कधी बरा होतोय आणि स्वतःच्या पायावर कामाला लागतोय असं झालंय. आकाश, हो साहेब, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. ते अशोक मास्तर मंदिरात गरिबांना पेढे वाटत होते. तिथल्या एका माणसाने त्यांना विचारलं की का पेढे वाटताय, तेव्हा त्यांनी सांगितलं की राणा उभा राहायला लागलाय, चालायला लागलाय. चालायला लागलाय की बोलायला पण लागलाय ते माहित नाही. पगार पूर्ण घेतोस आणि अर्धी माहिती देतोस. हा, राणा आता चालायला लागलाय. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याची पोलीस त्याच्याकडनं माहिती काढणार आणि त्यांनी जर का आपल्यापैकी कोणाला ओळखलं ना तर पोलीस आपल्याला सोडणार नाहीत. कठीण होऊन जाईल सगळं, कळलं? हो साहेब. फक्त हो साहेब नकोय, राणावरती लक्ष ठेव. राणा काय बोलतो आणि कोणाशी बोलतो याच्यावरती लक्ष ठेव. डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं तर नाहीये ना? नाही, काळजी करण्यासारखं काही नाहीये. उलट चांगली अवस्था आहे. आधी त्यांच्या पायांना फक्त सेन्सेशन व्हायचं. आता मी मगाशी चेक केलं ना, तेव्हा त्यांना टॅप केलं तर थोडा त्रास झाला. अरे पण बापरे. नाही, तसं काही नाही. उलट त्यांचे पाय बरे व्हायला लागलेले आहेत. आता तुम्ही त्यांना रोज थोडं थोडं आधाराने चालायला लाग. आधाराला पाहिजे तर एखादी छोटी काठी द्या. मी तुम्हाला एका फिजिओथेरपिस्ट डॉक्टरचं नाव सुचवेन. ते इथे येतील आणि त्यांना ट्रीटमेंट देतील. चालेल. काळजी घ्या, होतील बरे लवकर. येऊ मी? धन्यवाद. मी राणासाठी आधाराला काठी घेऊन येते. अगं थांब, कशाला? मी रोज यांना आधार देईन आणि चालायला घेऊन जात जाईन. आता तू बघ, सकाळी मॉर्निंग वॉक, जेवल्यानंतर शतपावली, सगळं 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 करून घेणार आहे मी यांच्याकडून. आता सगळं नीट होणार आहे आभा. मी याच दिवसाची वाट बघत होते. आज ना काहीतरी गोडाधोडाचं जेवण बनवते यांच्यासाठी. हा बाई, राणा चालायला लागला तर मौन व्रत तुटलं बाईचं. कसलं मौन व्रत आणि कसलं काय, हे बरे झाले ना, सगळं मिळालं मला. एक मिनिट, माझं मौन व्रत सुरू होतं हे तुम्हाला कसं माहिती? तुझं माहिती? मी कोणालाच सांगितलं नव्हतं. नाही माहिती.
अगं एखादा माणूस जर फार वेळ बोलत नसेल ना, आपण म्हणत नाही का त्याला, बाई मौन व्रत दिसतंय, तसं ते वाला. ए काहीतरी वास येतो गॅसवर, काय हा बघ. चल 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 ए चल. काय झालं? कसला विचार करते? तू चहा घेणार का? हा दादा एक विषय नको बदलू. मी काय तुला आज ओळखतोय का? लहान होतास तेव्हाही घरात काहीही घडलं की लगेच बाहेर कुठेतरी निघून जायचं. तेव्हा जसा चेहरा पडायचा आजही तसाच पडलाय. काय झालं सांग? दादा मला असं वाटतं की राणा दादा आता बरा झालाय, तर आपण वेगळं व्हायला हवं. म्हणजे आपण लवकरात लवकर दुसरं घर घेऊन सेपरेट होऊया. म्हणजे बघ ना, आता राणा दादा बरा झालाय म्हटल्यावर तो हळूहळू बिझनेस मध्ये उतरणार, आणि किती नाही म्हटलं तरी बिझनेस वरून काही ना काही खटके उडून घरामध्ये वाद होणार म्हणजे होणारच दादा. आपल्या सगळ्यांचेच या घराशी खूप चांगले संबंध जुळले, आणि ते तसेच आयुष्यभर टिकून राहावे असं वाटतं मला. त्यामुळे लवकरात लवकर सगळी सूत्र राणा दादाच्या हातात देऊन आपण वेगळं होईल. मला कळतंय सगळं. आपल्याला या घरात काय आयुष्यभर राहता येणार नाही आणि ते बरंही दिसणार नाही. पण मी विचार करत होतो की जर आपण जायचं म्हटलं तर बाबांना काय वाटेल, आणि महत्वाचं म्हणजे जायचा विषय काढल्यानंतर मुक्ता आणि ओवीला काय वाटेल. हा विचार तर मी पण करतोय कधीपासून. मी काय म्हणतो आकाश, आपण एक काम करूया. मुक्ता आणि ओवीच्या मनात नेमकं काय चाललंय ना ते आधी जाणून घेऊया. तेव्हा आज न उद्या तर जावं लागणारच आहे. कोणाचंही मन न दुखवता गेलो तर बरं. डॉक्टर काय म्हणाले? 2-2 तासांनी चालायचंय. चला आपण फेऱ्या मारून येऊया. नको, मी जाईन नंतर. काय नंतर? पण चालायला जाणारच आहात ना? चला आत्ता चला. अच्छा, म्हणजे माझा आधार घ्यायचा नाहीये म्हणून आत्ता चालायला जायचं नाहीये तुम्हाला? बायकोय मी तुमची, मला वाईट टाकणार आहात तुम्ही? असं का वागताय? पण जे काही झालं त्यामध्ये तुम्ही बरं व्हावं इतकंच वाटत होतं मला. आतापर्यंत मी जे काही वागले त्यामागे माझी काही कारण होती की तुम्ही पण समजून घ्यायला नको. पण आता तुम्हाला मीच नकोशी झाले म्हटल्यानंतर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? कशासाठी जगायचं मी ज्या काही चुका केल्या आहेत त्याच्या बदल्यात तुम्हाला मला माफ करणं जमत नसेल तर एक वेळ जीव घ्या माझा. पण हे जे काही तुम्ही वागता नाही, नका वागू माझ्याशी. राणा, का रे बाबा, का असं वागतोस? मग तुझ्यात आणि आमच्यामध्ये काय फरक आहे सांग बरं? अरे इतका प्रेमळ निर्मळ मनाचा प्रामाणिक माणूस तू, आणि तू असं वागलास तर तिने कुठं जायचं? अहो पण तिचं वागणं तुम्ही बाई आम्ही काय कमी वाईट वागलो? सांग मला. आठवतंय ना तुला सगळं? केलं ना माफ तुम्ही सगळ्यांनी आम्हाला. मग हे बघ राणा, आम्ही काय इथं कायमचं राहणार नाही बाई. एक ना एक दिवस जाऊ आम्ही. तुला आणि वृंदाला मिळून आयुष्यभर संसार करायचा आहे. तुमच्या बर्फीला दोघांनी मिळून मोठं करायचंय बाई. ती जे काय माझ्याशी वागली ना राणा, त्यासाठी माझ्या भूतकाळातल्या चुका कारणीभूत आहेतच की. माझे भोग आहेत असं समज आणि माफ कर तिला. काय
बघ मी सुद्धा माफ केलं बाई तिला. केलं का नाही सांग, सगळे विसरले की नाही? मग तू का राग धरतोस? चल माफ करून टाक तिला. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार. हो साहेब, आणि आपल्या बिझनेस मध्ये पण घोळ होत चाललाय साहेब. तो समीर आपल्या सगळ्या ऑर्डर पळवतोय. पळवू दे रे, पळवू दे. पैशाची आपल्याला चिंता नाही. पैसा तर आपण भरपूर कमवला, पण आता कोणासाठी कमवू? हा, मुलासाठी कमवू? मुलगा गेला मला सोडून, बायको देवाघरी गेली. हे सगळं घडलं कोणामुळे? समीरमुळे. त्यामुळे त्याला आता आयुष्यातून उद्ध्वस्त करायचं एवढंच माझ्या समोर ध्येय आहे. आणि म्हणूनच उद्याच आपण बॉम्ब फोडणार. काय ग ओवी, कसला विचार करतेस? काही नाही. काल बाबा जे काय बोलले, म्हणजे बाबांना असं थेट मृत्यूपत्र बनवून ठेवावं असं का वाटलं असेल? अगं ओवी, बाप आहे तो माणूस, आणि स्वतः आधी जो लेकरांची तजवीज करतो तोच बाप ना. बाई, सासूबाई, तिची उचकी का लाग? अगं नाही नाही, तसं काही नाही, खरंच उचकी लागली मला. हे आठवण काढतात काय बाई वरती? काय बोलताय? थांबा, पाणी आणते. साखर पाणी. अगं नको नको, राहू दे. अहो, असं काय करताय? घ्या ना. किती काळजीनी, माझ्या काळजीने आणली ग हिने साखर पाणी. बाबा आहेत ना घरी. ओवी, आबा, यांना साखर आणि पाणी द्या. हो, मी बाबांकडे बघते. उचकीची गंमतच झाली, आता खरंच लागली होती अगं. बाबा, झालं झाडांना पाणी देऊन? हो हो, एक आत्ताच झालं. इथे नाही दिलं तुम्ही पाणी? हे बघा. नाही दिलं, तिकडे पण दिलं. अरे देवा, मग तिकडे राहिलं बघा, तिकडे विसरलात. अगं दिलं ग, सगळीकडे दिलेलं आहे पाणी, सगळ्या झाडांना देऊन झालेलं आहे. तू होतीस का इथे बघायला? सगळ्या झाडांना पाणी देऊन झालेलं आहे. चल दिलं. जाऊ दे. बाबा, मला असं वाटतं कोरडी झाली झाड, जरा जास्त पाणी तू लागेल. दे ना, तू दिलेस काय कुंभीतून जाणार नाही ती. दे, तू दे, मला जाऊ दे, तुझं काम आहे मला. अहो बाबा, काय मग काय असेल? काय झालं? ही आभा काही जोक सांगते हो. होय
जोक सांगितले ना तिने नेम नाही तुमचा काही नेम नाही बाबा कशावर हसाल त्याचा हा बापरे. ताई अगं काही नाही झालं यांना नॉर्मल उचकी होती नॉर्मल. अच्छा मला वाटलं की काय वाटलं ताई ते बुंगूर बाबा कुठे आहेत? कोण बुंगूर बाबा? अहो ते नाही का ते मोठं झाड आहे त्या झाडाखाली बसलेले असतात. खूप मोठी दिव्य शक्ती प्राप्त आहे त्यांना. आपलं कपाळ बघून सांगतात की आपल्या नशिबात काय आहे. प्रत्येक प्रॉब्लेम वर मार्ग आहे हो त्यांच्याकडे. पण दिसत नाहीयेत ते कुठे गेले? बुंगूर नाही झुंगूर होता तो झुंगूर. काय कसली काय ती दिव्य शक्ती? नाटकी होता तो नाटकी. नाटकी? हो नाटक करायला आला होता. कोण तो भुंगूर आहे ना त्याच्याबरोबर आणखी एक माणूस होता. आम्हाला म्हणाला तुमची ही जागा वापरू द्या तुम्हाला पैसे देतो. आम्ही आपलं हो म्हणालो. त्यांनी ते नाटक केलं आणि गेले पळून. पैसे सुद्धा दिले नाही. म्हणजे बुंगूर बाबा असं कोणीच नाहीये का? नाही असाच कोणीतरी होता. गेले पळून. दिव्य शक्ती म्हणे. काय सांगतेस? ताईने स्वतःहून चक्कर आणून दिली आईंना. मग काय तेच तर. म्हणजे सासूबाईंना उचकी आली आणि ताईला असं वाटलं की यांच्या अंगात येते की काय. मग ताई लगेच धावत पळत गेली आणि साखर घेऊन आली. काय ग कुठून आलीस? तुम्हाला काय करायचंय? मी कुठेही जाईन. अरे तिला काय झालं? अगं काही नाही तिचं तसंच आहे तुला माहितीये ना. बाहेर कोणाशी तरी काहीतरी झालं असेल म्हणून थोडंसं डोकं सटकलं असेल तिचं. बाकी काही नाही. सटकू दे ना बाई तिचं डोकं. मला एक उचकी आली ना साखरपणे घेऊन धावत येते की नाही. उचकी आली बाई मला परत उचकी आली. ऐको काय करू ग आता. फार फार त्रास होतो बाई उचकी आली की. उचकी आली उचकी. ताई साखर पाणी आण ना, त्यांना उचकी येते. जा लवकर लवकर. हो हो हो. अगं उचकीच येते ना. येऊ दे उचकी येऊ दे. आज काय ते आयुष्यभराच्या किती उचक्या यायच्यात ना ते येऊन जाऊ दे. मुक्ता अगं जा तू तरी साखर आण ना. जा जा. हा अगं थांब ग. काय ते उभी तू लगेच कुठे उड्या मारत चाललीस? उचक्याच येतात ना त्यांना. येऊ देत. आणि त्यांना साखरेची गरज नाहीये. काय ग का बोलवून घेतलंस एवढ्या रात्री? तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं ताई. अगं मग सकाळी नाही बोलता येणार का? एवढं काय महत्वाचं तुला आत्ता बोलायचंय? ताई अगं समीर भाऊजी तुझ्याशी काही बोलले का? कशाविषयी?
मला आकाश म्हणत होता की आता आपला बिझनेस छान व्यवस्थित सुरू आहे, तर आपण वेगळं घर घेऊन राहूया का? तुला काय वाटतं याबद्दल? तुझं मत काय? हे बघ मुक्ता, बाबांना मलाही वाटत असेल की आपण इथे राहावं, पण आपण आपल्या नवऱ्याचा स्वाभिमान दुखावून नाही चालणार ना. म्हणजे त्यांनाही वाटत असेल की त्यांचं स्वतःच हक्काचं घर असावं. आणि त्यांना जरी असं वाटत असेल तर आपण बायको म्हणून त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे यावर? ताई, मला तर वाटतं की आपण बाबांना सोडून कधी जाऊच नाही. पण एक मन सांगतं की बायकोचं कर्तव्य पार पाडायला पाहिजे, तर दुसरं मन सांगतं की मुलीचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. पण खरं सांगू तर बाबांना सोडून जावंसही वाटत नाही आणि वाटतं की आकाशचाही स्वाभिमान दुखावला नाही गेला पाहिजे. बाबांनी एवढं काही केलंय आपल्यासाठी. असा बाब असताना कोणत्या मुलींना वाटेल की बाबांना सोडून जावं? मग नका जाऊ. मग नका सोडून जाऊ घर. तुम्ही एकदा या घरातून गेलात आणि काय झालं ते बघितलत ना. म्हणून सांगते, नका जाऊ. या घरातून गेलात आणि तुमच्या संसारात किती प्रॉब्लेम्स आले. या घरात आलात आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना, मग नका ना जाऊ. आभा, तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला कळेल की आम्ही का जातो. आभा, मला वाटते की आम्ही इथून जायलाच पाहिजे. म्हणजे गेलेलंच बरं. त्यानंतर वृंदाताई सुधारले आणि आम्ही जर सगळे परत इकडे राहिलो आणि समजा काही झालं तर सुधारलेली वृंदाताई परत बिघडायची. काय ग, असं नाही होणार. एकदा चूक केली आता परत नाही करणार. ताई, अगं ते झालं तर परत मी चुकले असं काय म्हणते. आता लहानपणी आपण एकमेकांच्या चुकांवरून एकमेकांशी भांडायचो, पण तेव्हा कुठे आपण त्या चुका मनात ठेवल्या का? आपण लहानाचे मोठे झालोच ना. मग आता हे सुद्धा बालपणातलीच एक चूक आहे असं समजून सगळं विसरून जा आणि पुन्हा एकदा आधीसारखे बहिणींपेक्षाही चांगल्या मैत्रिणी हो. मी ना आपली ही मैत्री खूप मिस केलीये. तुम्ही माझे लाड करणं, तुम्ही सगळ्या जणी मिळून माझा अभ्यास घेणं, माझ्या मागे धावणं. एक मिनिट, तुझे लाड आम्हीच केले, पण आता तू पण मोठी झालीस की नाही, त्यामुळे तू आता आमचे लाड करायचे. बरोबर. हा, सगळी भरपाई करायची त्याच्या. अच्छा, मग सांगा काय लाड करू? अरे नेवा, म्हणजे आता लाड काय करायचं ते पण आम्हीच सांगा. आम्ही जे काही तुझ्यासाठी केलं ते सगळं तू करायचं. हा, म्हणजे आपल्याला काही खायला प्यायला हवं असेल, वाटलं काही खावं प्यावं तर तू बनवून द्यायचं, किंवा मग कुठे फिरायला जायचं असेल तर आम्हाला तू घेऊन जायचं. एक मिनिट तुम्ही माझं बजेट वाढवू नका. म्हणजे ते खाण्यापिण्याचं जे काय ते मी देईन करून, ते फिरण्याचं काय नवीन काढलं. आणि मुळात मी कधी मला फिरायला घेऊन गेला या नाही नेलं का? फिरण्याच्या नावाखाली हजारदा तेच गार्डन मला दाखवलं. कधी रिसॉर्टला, कधी मूवीला, का नाही नेलं? एक मिनिट, एकदा दाखवली होती ना तुला फिर? हा, 4थीत असताना ते बाबांनी दिलेल्या पैशाची, हो ना? आणि त्यावर बाबा म्हणाले सुद्धा होते की जाऊन हिला ना त्या लहान मुलांच्या काय मी टिवायला असताना तुला नेलं नव्हतं फिरला, आणि आईस्क्रीम आणि पॉपकॉर्नचा खर्च कोणी केला ग? ते आणि मी कॉलेजला तुला गॅदरिंगला नेलं होतं, विसरलीस सगळं? अरे हो, ते तर मी विसरलेस. तुझ्या कॉलेजचं गॅदरिंग, वाज गॅदरिंग, बकवास डान्स, बकवास सिंगिंग.
फिरायला नेलं होते की टॉर्चर करायला हेच कळलं नाही मला. आबा गप्प बसा. एक तर नेलं बरं ऐकून तर मी म्हंटल मी करणार लाड. मी करणार. खरं तर आपण हेच सगळं मिस करत होतो. पण आता आपल्याला सापडलंय तर अजिबात हरवू द्यायचं नाही. कधीच नाही. जीजू घ्या ना अजून. नाही नाश्ता आहे, जेवण नाही. बाबा दे तू बिंदास दे. तसंही दुकानात गेले की कामाच्या गडबडीत जेवतही नाहीत ते वेळेत. दे तू. घ्या जीजू. नाही बस झालं मला. काय रे समीर वेळेवर जेवत का नाही रे? अगं आई, कामाचा व्याप किती वाढलाय तुला माहितीये. दादा दुकानावर पण दिवसभर फोनवरच बिझी असतो. ही ऑर्डर घे, ती ऑर्डर कम्प्लीट कर, हेच चालू असतं त्याचं. त्यात आपलं स्वीट सिप ज्यूस, त्याची पण डिमांड वाढत चालली आता. मग एकट्या कुठे लक्ष देणार आहे तो? राहून जातं त्यात. बरोबर. अरे आकाश बो, आता मी बरा झालो ना, मी येत जाईन ना दुकानावर. अरे राणा आधी पूर्णपणे बरा तरी हो आणि मग जा ना. अगं मुक्ते झालो की आता बरा मी. अरे नाना लय वेळ गेलाय आपला आधीच. आता वेळ घालून नाही चालणार. भरपूर काम करून भरपूर पैसा कमवायला लागणार आहे आता. अरे राणा पण काही घाई नाहीये ना. तू पूर्ण बरा हो आणि मग जा कामाला. ए शेंडेफळ थांब जरा, मी तुला सांगतो ते ऐक. सगळेच ऐका. माझं व्यवस्थित प्लॅनिंग झालंय. मला आता पूर्णपणे बरं व्हायला, आधीसारखं चालायला फार तर 15 दिवस लागतील. मग त्यानंतर ते पुढचे 5 ते 10 दिवस मी घरूनच काम करतो. म्हणजे समीर भाऊ फोनाफोनीची काही कामं असतील तर ती तू मला सांग. आणि मग त्यानंतर येत जाईन मी दुकानावर. रिक्षाने येत जाईन. एक काम करू आपण ना, बेस्ट आपण एक रिक्षाच लावून घेऊ. मग दुकानात आल्यावर तर मला बसूनच काम आहे ना भो. संपला विषय. अहो तुम्हाला काही बोलायचंय का माझं? नाही काय नाही. नाही म्हणजे काही बोलायचं असेल तर बोलून घ्या इथेच. घरी गेल्यावर असं नको व्हायला की वेळच नाही मिळाला म्हणून. नाही खरंच काय नाही. बरं ठीक आहे. आय लव्ह यू हेच म्हणायचं आहे का? अहो नाही, हे नाही, वेगळं काहीतरी. वेगळं काय? कुठल्या विषयी बोलायचं आहे? घर घेण्याविषयी. आकाश बोलला तुझ्याशी?
भाऊजी नाही मुक्ता बोलली. हे बघ, तुला काय वाटतंय आपण ते करू. बोल, तुला काय वाटतंय, काय करावं आपण? तुम्हाला माझ्या घरी राहायचा कंटाळा आलाय का? म्हणजे सासरी राहणं आवडत नाहीये? अगं अगं उभी ऐक. अगं तसं काही नाहीये. मला इथे राहायला आवडतं खरंच, कारण इथे बाबा आहे. एक बाप असल्याचं सुख मिळतंय मला. कायम इथेच राहावं असंच वाटतंय. पण मध्येच असं वाटतं की लोक काय म्हणतील. तुला काय वाटेल की आपला नवरा आपल्याच घरी राहते? म्हणजे मला कळत नाहीये की जावई म्हणून स्वाभिमान सांभाळू की एका मुलाला मिळालेलं बापाचं प्रेम सांभाळू. समीर, आपण दुसऱ्या घरी राहायला जरी गेलो तरी बाबांचं तुमच्यावर मुलगा म्हणून असलेलं प्रेम कमी नाही होणार आहे. आणि जावई म्हणून तुमचाही स्वाभिमान जपला जाईल. हे बघा, आपण इथे राहिलो काय किंवा दुसरं घर घेऊन राहिलो काय, त्याने काहीच फरक पडणार नाहीये. पण मला असं वाटतं की थोडं अंतर ठेवून राहिलं ना तर नाती जास्त टिकतात. आणि मलाही वाटतंय की आपण दुसरं घर घेऊन राहू. कारण आत्ता कुठे वृंदाताई सुधारलीये, आत्ता ती सगळ्यांशी प्रेमाने वागते. त्यामुळे ते सगळं तसंच राहू दे. फक्त एवढंच की राणा पूर्णपणे बरा झाला ना की मग आपण दुसरं घर घेऊ. तू म्हणशील तसं. नक्की? हो. मग आय लव्ह यू टू. कुठे पाहिलं मी त्या माणसाला, कुठे पाहिलंय नेमकं ते आठवत नाहीये यार, पण बघितलंय नक्की. एक मिनिट. अरे हा तर तोच आहे. हो, हा होता त्या रात्री. पण मग जर त्याला सत्यशीलनी पाठवलं होतं तर याचा अर्थ त्या रात्री मला मारायला माणसं पाठवणारा पण सत्यशील आहे. अहो, औषधं घेतलीत तुम्ही? अहो, काय विचारते मी? कसला विचार करताय? वृंदा आज नाही. वृंदाला आत्ताच काही सांगितलं तर ती त्या सत्यशीलला धडा शिकवायला परत पोलिसात जाईल. मग परत सगळा त्रास सुरू होईल. नाही, या सगळ्यात वृंदाला ओढायचं कामच नाही. आता कुठे सगळं घरात जरा बरं चाललंय सगळ्यांचं. ते असंच असू दे. आता गप्पच राहिलेलं बरं. काय झालं? नाही, काही नाही. मला एक सांग, महिना कुठला चाललाय हा? डिसेंबर. अरे बाप, डिसेंबर आला पण. मग आपल्याला जावं लागेल. तो माझा एक मित्र आहे नीरज म्हणून, त्याचं लग्न आहे ना लवकरच. आपण जमलं तर एकत्रच जाऊया मग. हा, जरा बरं वाटायला लागलं तर चालले मित्रांना भेटायला. मी सांगून ठेवते तुम्हाला, कुठेही जायची काही गरज नाही. आधी पूर्ण बरे व्हा आणि मग नंतर दुसऱ्या कोणत्या तरी मित्राच्या वरतीत मनसोक्त नाचा. कळलं? बरं, ठीक आहे. हा, मी काय विचारत होते, औषधं घेतलीत ना तुम्ही? हो, घेतली. काय मालक, अहो मुदत संपली नाही आमची अजून.
आणि भाडं पण दिलं की गेल्या हप्त्यात वहिनी भाडं पोचवलं ना आपण. हो अरे आकाश, आधी माझं बोलणं तर ऐकून घे. तो सत्यशील दुकानाचा व्यवहार करणार करणार म्हणून एकदम गायब झाला. तसं तो हे दुकान घेणार होता. सध्या त्याचा कुठेच पत्ता नाही. त्या सत्यशीलच्या नादाला लागून आम्हाला इथून हाकलवणार होता तुम्ही. आमचं सगळं सामान बाहेर फेकणार होतात. काय झालं आता? कुठे गेला तुमचा सत्यशील? नाही, मान्य आहे मला, चूक झाली खरी. पण जर तुम्ही आता दुकान रिकामं केलं तर मला निदान कलरिंग करून कुणाला दुसऱ्याला तरी दुकान भाड्याने देता येईल ना. त्यासाठी कलरिंग करण्यासाठी आलो. आम्ही कंटिन्यू करतो. मग चालेल, पण मग दुकानाच्या कलरिंगचं काय? मला काय गरज नाही वाटत आहे. काय रे? तशी काही गरज नाही वाटत आहे मला. अहो साहेब, द्यावं का? हे आता नवीन नवीन सुरू केलंय. काम मिळालं तर 4 पैसे बी सुटतील. समीर, आपण रंग काढूया. तसंही आत्ताच नव्याने दुकान सुरू केलंय ना, मग रंग काढायला काय हरकत आहे? गोवी, कामाचा व्याप केवढा आहे. कलर काम कुठे काढत बसू आता मी? हा, आणि कलरिंगचं काम घेतलं तर कमीत कमी 1 आठवडा दुकान बंद ठेवावं लागेल. आत्ता काम सुरू केलं ना आपण. अहो साहेब, दुकान बंद ठेवायची काय गरज आहे? मी रात्री येत जाईल आणि एक एक भिंत करून जाईल. सकाळपर्यंत सगळं आवरून ठेवेल. तुम्ही दुकानातून कधी निघता ते सांगत जा, तसा मी येत जाईल. अहो वहिनी, तुम्ही तरी सांगा हो. हाताला काम मिळालं, माझी पोरं बाळं जेवतील आणि तुम्हाला दुवा देतील. समीर, आपण देऊया ना त्यांना काम. तसंही रंगकाम केल्यानंतर दुकान जरा छान होईल आणि राणा येईल तेव्हा त्याला सुद्धा दुकान बघून छान वाटेल, नाही? ठीक आहे. तुमचा काही नंबर वगैरे आहे? हो साहेब, हे कार्ड घ्या. जो दुकान बंद कराल ना ते मला सांगत जा, मग मी येत जाईल. ठीक आहे. थँक्यू सर. काढ. बोल रे. काम झालंय, आता फक्त मुहूर्त सांगा. तर राणाला कधी मारायचंय? लवकरच. असं समज की काउंटडाऊन सुरू झालाय. अरे वा, छान. दुकानाला रंग मारताय. छान छान. नाही, पण मी काय म्हणतो समीरराव, हा रंग काढायला येणारा माणूस जर बरा असेल, म्हणजे मेहनती असेल, कामाला हलका असेल, तर आपण पण वर 2 खोल्या बांधायच्या आहेत, तेव्हा त्यालाच ते काम देऊ, रंग काढायचं. काय? 2 खोल्या? हो, वर आणखीन 2 खोल्या बांधायचं ठरवतोय. कशाला? कशाला म्हणजे काय? घरातला पसारा वाढतोय हे तुमच्या लक्षात येत नसेल, पण मी करतोय तयारी. हो, उद्या आता तुमची मुलं मोठी झाली की त्यांना काय अभ्यासासाठी तुम्ही काय म्हणता ते स्टडी रूम ती नको का? त्यांच्या खोल्या नको त्या ना. मग काय झालं? मास्तर, विचार चांगला आहे बाई तुमचा. पण आम्ही कायम इथं राहायचं बरं नाही दिसणार. म्हणजे काय हरकत काय? लोक काय म्हणतील बाई? नाही, पडत्या काळामध्ये तुम्ही आम्हाला आश्रय दिला, इथं ठाण मांडून बसायचं का काय आम्ही?